नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहे ना अक्कलकोटवरनं गाणगापूरला जायला निघालो आहे। अक्कलकोटचं पूर्ण दर्शन केलेलं आहे, सगळे मंदिर व्हिजिट केलेले आहे। तर हा व्हिडिओ आहे ना संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा। तसंच आता आपण गाणगापूरला गेल्यावर तिकडचा व्हिडिओ करा। तर आता आपण आहे ना गाणगापूरला पोहोचलो आहे। तर आम्ही ही कॅब केली होती। तर आता इकडे खाली एक मठ आहे, तिकडे राहण्याची सोय आहे। तर आता मी तिकडे जाऊन चेक करणार आहे। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे गाणगापूरला। तर आम्ही अक्कलकोटवरनं दुपारी निघालो 2:30 वाजता आणि इथे यायला 2 तास लागतात। 75 किलोमीटरची जर्नी आहे। तर इथे बघू शकतात HH संत श्री गुरुनाथ बाबा दंडवती महाराज संस्थान। तर हे संस्थान आहे। तर इकडे आपण रूम बघतो आहे ॲक्च्युली, कारण माझ्या एका मित्राच्या रेफरन्सनी मी इथे आलो आहे। तर इथे ना जरा कमी रेट्समध्ये आपल्याला रूम्स भेटतात। तर रूम्स बघू शकतात, छान आहे असं इथे। आणि आम्ही याच गाडीने आलो। तर 1000 रुपये आम्ही दिले मिडल सीटचे। तर बघू शकतात अशी ही पूर्ण मिडल सीट आम्ही घेतली। तर 1000 रुपये घेतले त्याचे आणि परत आम्हाला इथे आणून परत त्यांनी सोडलं। आणि हा अख्खा परिसर आहे इकडे बघू शकतात। इथे यांचं बुकिंगचं ऑफिस आहे। तर इथे येऊन तुम्ही बुक करू शकता। तर मला जर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन। तर आता मी इथे रूम बुक करणार आहे आणि मग जरा फ्रेश वगैरे होऊन एक रिक्षा करू आणि मग सगळे देऊळ आम्ही एकत्र फिरू। तर ते आम्ही आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आम्ही ना अक्कलकोटवरनं ही गाडी करून आलो होतो। तर ह्यांचं नाव आहे राजेश। तो खूप छान असं ड्रायव्हिंग करतात आणि छान असं आम्हाला टायमामध्ये सोडलं आहे। तर तुम्हाला इकडे जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्ही जर गाडी बघत असाल ना तर तुम्ही नक्की ह्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा। मी ह्याचं डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणारच आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा सोयीस्कर होईल। कारण जेव्हा तुम्ही इथे येतात तर गाडी ना इझिली भेटत नाही, कारण आम्ही सुद्धा 2 तास घालवले फक्त बार्गेन करण्यात आणि गाडी मिळवण्यासाठी। आणि हे जे आहे ते स्वतःहून आले आणि आम्हाला गाडी भेटली, त्यामुळे आम्ही इथे लवकर पोहोचलो। तर तुम्ही सुद्धा न संघर्ष करता तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्याकडनं गाडी मिळवू शकता। तर आता हे आम्हाला सोडून इकडनं जातात आहे। आम्ही आता इकडनं मठमध्ये रूम बुक केलेली आहे। ते इकडून फ्रेश होऊ आणि मग आम्ही पुढच्या देवस्थानाला जाऊ। थँक्यू। आता ना आम्ही बुकिंग केलेली आहे। ते ऑफिस आहे तिकडे बाजूला, टिफिन सेंटर आहे। इकडनं असं आलात तुम्ही की एंट्रन्स आहे आणि ह्या साईडला पण रूम आहेत बघू शकता लाईनीत। तसंच त्या साईडला सुद्धा लाईनीमध्ये रूम आहेत। आणि मठाचं जे परिसर आहे ना ते बघू शकतात, खूप स्वच्छ आहे आणि ते त्यासाठी कामगार पण आहे। तर आता आम्हाला ही रूम भेटली आहे 7 नंबर। तर अशी इकडे ही विंडो आहे, तसंच आम्हाला इथे डस्टबिन वगैरे पण दिलेलं आहे आणि असे 2 बेड आहे प्लस स्टोरेज आहे, छान असं मिरर आहे आणि आम्हाला फोन चार्जिंगसाठी वगैरे प्लग वगैरे आहे। तसंच तिकडे पण आहे, दोन्ही बेडला वेगळे वेगळे प्लगिंग पॉईंट्स आहे। तसंच एक खुर्ची आहे, इथे काही सामान ठेवायचं असेल त्यासाठी जागा आहे। परत इथे बेसिन आहे, हा आपला वॉशरूम आहे आणि हे आपलं टॉयलेट आहे इथे। तर अशा प्रकारे ही रूम आहे आणि आम्हाला फक्त ह्याचे 1000 रुपये चार्ज केलं आहे। तर तुम्ही सुद्धा येत असाल कधी इथे तर या मठामध्ये या आणि इकडे स्टे करा, कारण बाहेर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह पडेल। आणि क्लिनलीनेस पण आहे आणि बघू शकतात फुल फॉल सिलिंग वगैरे आहे, चांगलं फर्निश्ड आहे। तर आता मी पटकन रेडी होऊन निघणार आहे। तर हे बघू शकता श्रद्धा भक्ती निलय ऑफिस, खाली पण नंबर दिलेला आहे। तसंच ह्या कार्डवर हा जो खालचा नंबर दिलेला आहे ना, या इकडच्या मॅनेजरचा नंबर आहे। तर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे रूम बुक करू शकतात। खूप सुंदर असा हा मठ आहे आणि राहण्याची सुंदर अशी सोय आहे इकडे। आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला। तर इकडनं आता आम्ही रिक्षा करू आणि सगळे संगम जे आहे ते फिरू। परत काही मंदिर आहेत ते सुद्धा हे काका आम्हाला दाखवणार आहेत, तर ते पण तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचू। तर आता मी फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही निघतो आहे। तर जसा जसा आम्ही कुठे जातो आहे तर त्याचा व्हिडिओ आम्ही पूर्ण अपलोड करणार आहे तुमच्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही इथे याल तर तुम्हाला इझी पडेल आणि तुम्ही कन्व्हिनियंटली इथे येऊन स्टे करू शकता आणि सगळ्या मंदिरांचा लवकरात लवकर म्हणजे ना दर्शन करू शकता। थँक्यू। तर आता मी इथे उतरलो। तर आता आम्ही चाललो आहे भीमा आणि अमरजा संगमला। हे भक्तिस्थान आहे। तर आता इकडनं आपण ना सरळ आतमध्ये जायचं आहे। तर इथे पण बघू शकतात किराणाचं स्टॉल आहे, तसं नारळ पाणी भेटते आपल्याला, पंचा वगैरे भेटतो इकडे, तसेच धागे ओटी वगैरे हे सगळं तुम्हाला इथे भेटून जाते। तसंच बघू शकतात जसं आपल्याला महाकालला भेटतं तसं इथे पण टी शर्ट्स वगैरे भेटतात। तर आता आपण इकडनं स्ट्रेट जायचं आहे।
तसं आता आपण आहे ना ही ओटीचं ताट घेतलं आहे, त्याच्यामध्ये नारळ आहे, बघू शकता बेल आहे आणि हे दिवे आहेत. तर हे आता आपल्याला संगम नदीमध्ये प्रवाहित करायचे आहेत. तर आता आम्ही सरळ इकडनं चालत जातो आहे तिकडनं. हो, तर इथे आलात ना तर तुम्हाला पहिले हे औदुंबर मंदिर लागेल. तर इथे बघू शकता तुम्ही सगळे भक्तजण इथे येऊन पारायण वगैरे करायला बसतात आतमध्ये. तर असंच आपण इकडनं सरळ चालायचं आहे आपल्या राईट साईडने. हो, ती तिकडे आहे नदी. हां, तर असं करून आपण खाली जातो आहे. तर इथे पण तुम्हाला असे स्टॉल्स दिसतील जिथे अशा प्रकारचे तुम्हाला ताट भेटून जाईल. त्याच्यामध्ये दिवे आहे जे प्रवाहित करायचे आहेत आपल्याला. तसं म्हटलं जातं की भीमा अमरजा संगम हे भक्तिस्थान आहे, तसंच श्री निर्गुण मठ पादुका मंदिर हे कर्मस्थान आहे आणि श्री कल्लेश्वर आणि श्री शनेश्वर मंदिर हे मुक्तिस्थान आहे. ह्या असं म्हटलं जाते की या तिन्ही ठिकाणाची भेट दिल्याशिवाय आपली गाणगापूर इथली यात्रा पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हाही आपण गाणगापूरमध्ये याल तर नक्की तुम्ही ही तिन्ही ठिकाणं भेट द्या. खूप सुंदर असा अनुभव आहे. आम्ही सुद्धा दिवे आता पेटवून घेतलेले आहे आणि इथे खूप सारे भाविक खूप श्रद्धेने येतात. आणि असं म्हटलं जातं की भीमा अमरजा ह्या नदीमध्ये तुम्ही पाय ठेवतात, तुमच्यावर कोणी वाईट बाधा केली असेल किंवा भूतपिशाच असेल तर ते सगळं निघून जातं आणि तुमचे कर्म हे धुवून निघतात. त्यामुळे खूप लोक इथे येऊन स्नान करतात आणि ओल्याने देवाची पूजा करतात. नारळ वगैरे पण दिला आहे, अगरबत्ती पेटवत तिथे. तिथेच लाव खाली. इथे अशी प्रथा आहे की पहिली आपण भीमा अमरजा संगम नदीवर यायचं आहे, आपले हातपाय धुवायचे किंवा आंघोळ करायची आहे, त्यानंतर नदीची पूजा करायची आहे. इथे खूप भाविक आहे ना श्रद्धेने येतात, आंघोळ करतात आणि मग आपलं औदुंबरच्या मंदिरामध्ये जातात. आता नदीला सुकती असल्यामुळे ना पाणी खूप खाली होतं, नाहीतर आपण ते वरती ब्ल्यू कलरचं दिसतं ना तिथपर्यंत पाणी असतं, म्हणजे आपल्याला एवढं खाली उतरून यावं लागत नाही. तसंच इथे पण बघू शकतात औदुंबर झाडाखाली दत्तगुरूंची मूर्ती आहे, तसंच शिवशंकराची पिंडी आहे आणि नंदी आहे आणि आपल्या देवीची मूर्ती आहे. तर खूप भाविक इथे श्रद्धेने धागे बांधतात आणि औदुंबर झाडाला फेरे मारतात. म्हणतात इकडे जी काही इच्छा असते ती पूर्ण होते. तर हे बसले होते ते सांगत होते. तर तुम्ही जर गेलात तर नक्की तुम्ही फेरे काढा इकडे आणि पाया पडून घ्या. नंदी आहे. तर आता आपण औदुंबर मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. तर इथे बघू शकता तसं औदुंबराचं झाड आहे आणि इथे अशी मान्यता आहे की 5, 11 किंवा 21 तर अशा प्रदक्षिणा काढल्यावर आपल्या जी काय मन्नत असते ती पूर्ण होते. तर इथे खूप लोक असे येऊन पारायण करायला बसतात, बघू शकतात. तर चारी बाजूने पारायण करण्यासाठी बसायला जागा आहे, तर आपण इथे येऊन पारायण करू शकतात. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे खाली आणि आपण प्रदक्षिणा काढणार आहे. तर इथे आतमध्ये आपण येऊन आहे ना पहिली पाया पडणार आहे, बघू शकतात. इथे पाया पडण्यासाठी स्थान आहे आणि वरती आपलं औदुंबराचं झाड आहे.
गणपती, तसं इथे गणपती आणि पादुकांची मूर्ती. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा. तर मंदिरात लाईट गेली होती तर त्यामुळे खूप अंधार होता. हे आपलं नरसिंहचं मंदिर होतं. इथे आपल्याला दर्शन झालं पण व्हिडिओ आणि फोटो नाही काढायला देत. तसं इथे हे श्री सिद्धेश्वराचं आहे. तर आता आम्ही इथे दर्शन करतो आहे आणि पुढे जाणार आहे. आता अंधार झालाय तर थोडी व्हिडिओ क्वालिटी आहे ना पुअर होईल. तर मंदिर बंद झालंय आपलं इथं इकडे, तर आपलं दर्शन होणार नाही. तुम्ही इकडनंच बघू शकता. तर आम्ही पण बाहेरनंच दर्शन घेत आहे. इथे पण आहे मंदिर. तर आता आपण भस्माचा डोंगर इकडे आलोय. तर आता आपण इकडे दर्शनाला जातो आहे. तर इकडनं अशी ना वाट आहे, तर बघू शकता. ओम भस्माचा डोंगर. आता ऍक्च्युली खूप अंधार झाला आम्हाला इथे पोहोचेपर्यंत. इथे हे बघू शकता. आता इथे भस्माचा डोंगर राहिला नाहीये, पूर्ण सपाट झालेला आहे. तर इकडे ना लोक येऊन ही भस्माची राख घेऊन जातात. त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळे खड्डे खड्डे झालेले आहे. तसं इथे एक मंदिर आहे. हे बघू शकता. तर इथे आपल्या दत्तगुरूंची मूर्ती आहे. तसं आपण इथे येतो. खूप अंधार आहे इकडे. हे आपलं परशुरामाचं मंदिर आहे इथे. तर खूप अंधार आहे. तर तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्या. इथे पादुका आहेत आणि इथे आपल्या मूर्ती आहेत. अशी आपण एक प्रदक्षिणा काढायची आहे. पहिले इथे हा सगळा डोंगर होता, आता ते पूर्ण सपाट झालेले तुम्ही बघू शकतात. आणि बघा असं लोक इकडनं ही राख घेऊन जातात. ह्याला भस्म म्हणतात, म्हणून हा भस्माचा डोंगर असं मानला जातो. तर काही लोक इथे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी असे एकावर एक असे थर लावून घर पण बांधतात, म्हणजे त्यांची घराची इच्छा असते ती पूर्ण होते. बघू शकतात. तसं इथे सर्वजण हे ट्राय करत आहे. बघू शकतात. श्री सणेश्वर टेम्पल आहे इथे ला जायला रस्ता. तसंच इथे बघू शकता श्री पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर. तर आता मंदिर बंद आहे. तर इथे असे नवग्रहाचं आणि पंचमुखी गणपती अशी मूर्ती आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता हे नवग्रह आहेत आणि इथे पंचमुखी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर आम्हाला यायला उशीर झाला तर मंदिर बंद झालेलं आहे. तसं आता पाठी आपण शनीश्वराच्या श्री शनेश्वर, तर श्री शनेश्वर मंदिराला आपण जातो आहे. श्री शनेश्वर मंदिराला जातोय. तर आपण तेल घेतलं आहे आणि हे आपण जे शनिदेवावर वाहत होते आणि नारळ. येऊ शकतो. खाली टाकायचं.
छायामाताण्डशम्भो नमामि श्रीश्वरं सूर्यपुत्रो दिग्विजयोषालाक्षो सत्यः नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामाताण्डशम्भो नमामि शनेश्वरं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामाताण्डशम्भो नमामि शनेश्वरं हे तिकडं अग्निवर टाकायचं तिकडं आहे बघ तिकडे ते कुंड आहे कुंड आहे तिकडे ते ठेवायचं ते नारळ इथं फोडायचं तुमची इच्छा किती तरी दक्षिणा ठेवा तर आपल्याला इथे गुरुजी आहेत, हे आपल्या कल्लेश्वर मंदिराबद्दल सांगतील. बोलिए. ये गाणगापुर है. ये गाणगापुर में फर्स्ट ये 3 स्थान है. 3 स्थान में तीनों स्थान पूरा पूजा हुए तो दर्शन हुए तो पूरा आपका क्या रहता है ना, सब आपका मन इच्छा पूरा हो जाता है. पहले संगम रहता है. संगम होने के बाद गांव में मंदिर है. गांव में लेपन पादुका का दत्त महाराज का पादुका है. ते कर्म है. कर्म सब वहाँ पर नहीं जाते हैं. वहाँ सब पाप नहीं जाते हैं. यहाँ पर क्या है, एक इसका कलेश्वर का केर का नाम है. ये कलेश्वर में यहाँ पर स्वयं दत्त महाराज पूजा किया सो आत्मलिंग है यहाँ पर. वो यहाँ पर है शनि देव का. यहाँ स्वयंभू शनि है. ये शनि देव का स्तंभ है. यहाँ पर सब तेल वगैरह चढ़ाए तो आपका मन में क्या इच्छा होता है पूरा हो जाते हैं. वो आपका पितृ लोग यहाँ पर अभिषेक के लिए अन्नदान किया तो सबका आपका मकान का पितृदोष यहाँ आपका 7 साल के वो रहता है ना, सब आपके दोष सब मिट जाते हैं. क्या क्या रहता है सब अच्छा हो जाता है. कुछ तो पाप लगे तो आप क्या क्या कर्म कर देते हो सब यहाँ पर मिट जाता है. संगम में स्नान किया तो पूरा अच्छा होता है. ओके. और क्या क्या मंदिर है यहाँ पे? यहाँ पर ये 3 ही स्थान है. हाँ. ये बड़ा 3 ही है. ओके. वहाँ ये छोड़ के गांव में छोटा छोटा मंदिर ओके. है, वो तो नहीं रहते. सिर्फ मेन संगम फर्स्ट. हाँ. सेकंड वो मंदिर गांव में रहने का दत्त मंदिर. थर्ड यहाँ पर कलेश्वर मंदिर. ओके. ये 3 स्थान बहुत. ओके. तो ये जो इधर शनि मंदिर है ये स्वयंभू मंदिर है अपना. हाँ, ये यहाँ स्वयंभू मंदिर है. ये वाला दत्त महाराज आत्मलिंग स्वयं पूजा किया सो आत्मलिंग है. ओके. और ये शनेश्वर का स्वयं है. ओके. स्वयंभू है. ओके. और ये शनि देव का स्तंभ है. यहाँ पर सब तेल वगैरह सब इधर ही डालते. ओके. सब क्या आपका मन इच्छा है. ओके. और उसके पीछे 5 मुखी गणपति और नवग्रह का मंदिर. पीछे फर्स्ट दर्शन यहाँ पर क्या, यहाँ का नियम क्या है, फर्स्ट आकर पंचमुखी का दर्शन, गणपति का दर्शन लेके, सेकंड नवग्रह का, थर्ड यहाँ पर आके वहाँ पर स्वयंभू शनि का दर्शन लेके, थर्ड आप तेल वगैरह क्या इच्छा से लेकर आते हो सब यहाँ पर चढ़ा के सीधा प्रदक्षिणा डाल के वहाँ पर एक नियम है, डायरेक्ट नहीं दर्शन करना है. हाँ. स्वयंभू का सिर्फ पहले गणपति नवग्रह शनिश्वर का, बाद में वहाँ पर दर्शन. ओके. तो पहले इधर कितना प्रदक्षिणा निकालना है? यहाँ पर आपका इच्छा हो रहे थे. ओके. उसके बाद वहाँ पे जाना है. वहाँ पर जाके दर्शन करना. ओके. थँक्यू गुरुजी. तर हे बघू शकतात श्री स्वयंभू शनेश्वर प्रसन्न. तर इथे शनिदेवाचं स्वयंभू आहेत आलेले. तर अशी मान्यता आहे की पहिली 5 मुखी गणपती, मग नवग्रह, मग स्वयंभू, मग इकडे याला 5 ते आपल्या 11 प्रदक्षिणा जे आपल्या मनात आहे ते काढून त्यानंतर आपण इथे पाया पडायला जायचं आहे. तर चला मग आपण प्रदक्षिणा काढूया. 5 काढूया आपण प्रदक्षिणा. हे बघू शकतो नवग्रह आणि 5 मुखी गणपती. तर इथे बघू शकतात पार्वतीचं मंदिर आहे
आणि इथे आहे ना श्री कल्लेश्वर मंदिर आहे, पण इथे आतमध्ये फोटोग्राफी आणि फोटो काढायला मनाई आहे, त्यामुळे आपण इथे फोटो नाही काढू शकत. तर आता आपण कल्लेश्वर मंदिराचं दर्शन पूर्ण केले आणि आपण आता आरतीला जातो आहे. हा, सूर्यास्त झालं की लावतात. ओके, सकाळी सूर्योदयपर्यंत असते. ओके, रात्री सूर्योदयाला लावते ते सूर्यास्तपर्यंत असतं. 15 लिटर तेलाचं टोकळी आहे, हा, बुट्टी, ओके, त्याच्यात वातीला कापूस ते वाती लावून लागतो. ओके. तर बघू शकता हे स्तंभ आहे, इथे ज्योत लावली जाते. तर आता आम्ही आरतीला जातोय, कारण आता तिथे आरती स्टार्ट होणार आहे. तर आता आपण श्री दत्त मंदिरला आलो आहे. तर बघू शकतात आता आरती चालू आहे. तर श्री दत्त मंदिर आहे, तर इकडनं आहे ना दर्शन लाईन आहे आणि आता आतमध्ये आरती चालू आहे. तर आता आम्ही आतमध्ये जातोय. तर हे गाणगापूरमधलं सर्वश्रेष्ठ मंदिर आहे. इथे असं म्हटलं जातं की ज्याला कोणी भूतबाधा झाली असेल किंवा कोणी करणी चाळे काही केली असतील तर ते तुमच्या या देवळात येताच निघून जातात. तुम्ही आवाज ऐकू शकतात. ज्यांच्या अंगात भूत आहे ना ते अशा दांड्यावर चढतात आणि त्यांना म्हणतात की देवाचा मार पडतो आणि त्यानंतर इकडनं त्यांना मुक्ती भेटते अशा सगळ्या कर्मांपासून. तर खूप लोक इथे आवर्जून येतात आणि खरं बघण्यासारखं आहे. तर तुम्ही सुद्धा कधी आलात तर या मंदिरात नक्की या आणि आरतीच्या टायमाला तुम्हालाही याचा अनुभव येईल. तसंच आपण इकडनं खाली जाणार मग मोबाईल बंद करणार आहे, कारण अलाउड नाही आहे. ते बघू शकतो. तर आता बघू शकतात आपलं श्री दत्तांची मूर्ती जी आहे ती आता पालखीत बसवण्यासाठी नेत आहे. आता पालखी मिरवणूक आहे जी देवळातच असते आणि सर्व बाजूने तुम्ही ऐकू शकतात जे किंचाळ्या मारतायत, ज्यांच्या अंगात असतं भूत प्रेत वगैरे, तर ते तिथे वरती चढून किंचाळ्या मारत राहतात, कारण त्यांना म्हणतात देवाचा मार पडतो. आणि पालखी फिरते ना तेव्हा ते आणखी व्हायब्रेशन त्यांचं वाढते आणि पूर्ण देवस्थान आहे ना बघू शकतात अगदी भक्तिमय होऊन जातं जेव्हा ही पालखी निघते. छान असं भजन कीर्तन असतं. नमस्कार मित्रांनो. तर आम्हाला छान असं दर्शन झालं, पालखी सोहळा भेटला, त्याबरोबर आम्हाला आरतीसुद्धा भेटली. खूप भक्तिमय असं वातावरण होतं मंदिरामध्ये, छान असा अनुभव आला. आणि आता आम्ही इकडून आमच्या रूममध्ये जाऊ, थोडं रेस्ट करू, कारण उद्या आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे, नवीन ठिकाणी जाणार आहे. तर नक्की व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.